कोणत्याही साडीचा असा साऊथ इंडियन लेहंगा लुक तुम्हालाही ट्राय करायचा ना? आय नो, हळदीसाठी किंवा कोणत्याही स्पेशल ओकेजनसाठी साडीपेक्षा काहीतरी वेगळं पण खूप सुंदर आणि तेही बजेट फ्रेंडली, अजिबात एक्स्ट्रा पैसे खर्च न करता हा लुक कसा करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि तुमच्याकडे कॅन स्कर्टसुद्धा नसेल ना तरी फुल लेहंगा लुक कसा येईल हे सुद्धा मी आज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि वेलकम टू माय चॅनल. आय एम नंदिनी आणि मी बजेट फ्रेंडली हेअर केअर, स्किन केअर, DIYs, लाईफस्टाईल अशा बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लेट्स गेट स्टार्ट. तर सगळ्यात आधी साडीचा लेहंगा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे नॉर्मल स्कर्ट. तुमच्याकडे कॅन स्कर्ट जरी नसला तरी चालेल, तुम्ही असा नॉर्मल स्कर्ट वापरू शकता. आणि कोणत्याही रंगाचा स्कर्ट असला तरी चालेल, कारण त्याच्यावरती आपल्याला मॅचिंग पेटिकोट घालायचा आहे. तुमच्या साडीला मॅच होणारा साधा पेटिकोट स्कर्टच्या वरती घाला. आणि आता ह्यावरती आपल्याला साडी ड्रेप करायला सुरुवात करायची. आता जसं आपण नॉर्मल साडी ड्रेप करतो उजव्या बाजूने, तसं आपल्याला नाही करायचं आहे. आता आपल्याला मागून आपल्या डाव्या बाजूने आपल्या उंचीप्रमाणे फक्त साडी खोचून घ्यायची आहे. आणि उजव्या बाजूला आल्यानंतर आता साडीच्या प्लीट्स म्हणजे निर्या बनवायच्या. जसं साधी साडी नेसताना आपण निर्या बनवतो तशाच निर्या बनवायच्या, फक्त प्रत्येक निरीमध्ये थोडं अंतर ठेवून निर्या बनवायच्या. आणि प्रत्येक निरीमधलं अंतर हे समान ठेवायचं, त्यामुळे लेहंग्याला छान घेर येईल आणि समोरून दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. शक्यतो कमी अंतर ठेवलं ना तर जास्त निर्या बनतात आणि त्यामुळे लेहंगा सुंदर दिसतो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा निर्यानंतर सुटतील की काय, किंवा अशी साडी दिवसभर नीट राहू शकेल का, तर हो, ह्या निर्या अजिबात सुटत नाहीत. फक्त पेटिकोट बांधताना खूप लूज बांधू नका आणि दिवसभर ही साडी आहे अशीच राहते. डोंट वरी. आता यानंतर साडीचा पदर बनवायचा. त्यासाठी उरलेली साडी डाव्या बाजूने फिरून उजव्या हातामध्ये आणायची आणि आता याचा पदर बनवायचा. पदर बनवताना ना पहिली प्लेट ही नेहमी थोडी मोठी बनवायची आणि त्यानंतर बाकीच्या प्लेट्स ही पहिल्या प्लेटपेक्षा थोड्याशा लहान. त्यामुळे कुठलीही प्लेट सारखी बाहेर नाही येणार. आता एका हातामध्ये पदर पकडून थोडासा झटकायचा. त्यानंतर थोडं अंतर सोडून सगळ्या प्लेट्स नीट एकत्र करून घ्यायच्या आणि तुम्हाला जितका पदर हवा आहे तेवढा घेऊन पिन लावून सिक्युअर करून घ्या. आता त्यानंतर समोरचा पदर व्यवस्थित करून उरलेलं जे फॅब्रिक आहे ते ओढून आपल्या डाव्या कमरेभोवती आणायचं. जर थोडं कमी पडत असेल तर एखादी निरी तुम्ही सोडू शकता आणि तेच फॅब्रिक ओढून समोर पिन लावून सिक्युअर करा. समोर पिन लावत असताना पेटिकोटच्या आतल्या बाजूला लावा, त्यामुळे पिन समोर दिसणार नाही. आता पदर थोडा नीट दिसावा यासाठी डाव्या खांद्यावर जिथे आपण पिन लावली आहे त्याच्या थोडंसं खाली पुन्हा सगळ्या प्लेट्स एकत्र एका जागी करायच्या आणि पहिली प्लेट वरती करून त्याच्या आतमध्ये ब्लाऊजसोबत पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं. आता ह्यामुळे पदर एकसारखा आणि नाजूक दिसतो. ही ट्रिक तुम्ही साध्या साडीसोबत सुद्धा करू शकता. आता पदराच्या निर्या एकसारख्या करून त्याला हातानेच प्रेस करा. जर साडी खूपच फुगणारी असेल तर तुम्ही हे स्ट्रेटनरनं सुद्धा करू शकता. आणि लेहंगाच्या निर्या सुद्धा हाताने प्रेस करा किंवा स्ट्रेटनरनं केल्या तरी ते खूप छान दिसेल. फक्त अर्ध्यापर्यंत स्ट्रेटनरने स्ट्रेट करा अँड यू आर डन. तुमचा सुंदर लेहंगा तयार आहे. आता याला अजून सुंदर आणि कंप्लीट करायला थोडं ॲक्सेसराईज करूया. सगळ्यात आधी आणि मेन गोष्ट म्हणजे वेस्ट बेल्ट, कंबरपट्टा. यामुळेच फुल साऊथ इंडियन लुक येईल. तुमच्याकडे टेम्पल ज्वेलरीमधला कंबरपट्टा असेल तर तुम्ही तोही घालू शकता. त्यानंतर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट बांगड्या. आता त्यानंतर इयरिंग्समध्ये मी झुमके घालते आणि त्यासोबत अशी तुमच्याकडे इयर चेन असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करा. अशा लुकवरती ना खूप छान दिसेल. आणि लास्टली मी एक लॉंग गळ्यातलं ह्यावरती पेअर करते, जे की थोडं टेम्पल ज्वेलरीसारखं आहे, जे या लुकला कम्प्लीट करेल. अँड दिस इज माय कम्प्लीट साऊथ इंडियन लेहंगा लुक. सो कसा वाटला लेहंगा लुक हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही विचारायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ओके, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.